मंडळी, झी मराठी वाहिनीवरील माझी तुझे रेशीमगाठ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती। या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली। यांच्या सोबतच छोटी परी म्हणजेच मायरा वायकुळनेही प्रेक्षकांची मनं जिंकली। ही मालिका त्या काळात तरुणांच्या गळ्यातील ताईकच बनली होती। लोकप्रिय मालिका असून सुद्धा कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला। तर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका TRP मध्येही अव्वल स्थानावर होती। मात्र मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने चाहत्यांचा नक्कीच हिरमोड झाला। तर मालिका संपल्यानंतर अनेक चाहत्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या भागाची मागणी सुद्धा केली होती। मालिकेचा दुसरा भाग सुरू होणार असल्याच्या अनेक चर्चाही सोशल मीडियावर आल्या होत्या। अशातच आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल स्वतः श्रेयस तळपदेने भाष्य केलं आहे। तर सध्या श्रेयस तळपदे हा झी मराठीवरील चल भावा सिटीत या शोमुळे चांगला चर्चेत आहे। या शोच्या निमित्ताने तो सध्या प्रसार माध्यमाशी संवाद साधताना दिसतो। यावेळी त्याला विचारण्यात आलं, माझी तुझी रेशीमगाठच्या दुसऱ्या भागाबद्दल तुझं काय मत आहे? तेव्हा तो म्हणाला, माझ्या टाईमलाईनवर हे रोजच असतं सर। माझी तुझी रेशीमगाठचा दुसरा सीझन कधी येणार? मला वाटतंय जे प्रेम या मालिकेला मिळालं आहे ते अभूतपूर्व होतं। यापुढेही तो म्हणाला, कोविड सारख्या काळातून बाहेर येत तुम्ही असं काहीतरी कराल आणि त्याला इतकं प्रेम मिळेल हे नक्कीच आनंददायी आहे। माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका जर आम्ही पुन्हा करू शकलो तर मला खूपच आनंद होईल। जर चॅनलने ठरवलं तर मी ही मालिका नक्कीच करेन, पण सध्या तरी मी झी मराठीवरील चल भावा सिटीत हा शो एन्जॉय करतोय। पुढे तो असे म्हणाला, प्रार्थना आणि मी आता झी गौरव केला, त्यामुळे चाहत्यांसाठी हे सरप्राईजच आहे। बघू आता पुढे काय होतंय ते। दरम्यान श्रेयसच्या मतानुसार झी मराठीने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा दुसरा भाग आणला तर नक्कीच तो त्याच्यामध्ये काम करणार आहे। सध्या श्रेयसने चल भावा सिटीत या शोच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे। हा कार्यक्रम गावाकडचे 12 रांगडेगडी आणि 13 सिटी सुंदरी यांच्यामध्ये रंगणार आहे। 15 मार्च पासून दररोज रात्री 9:30 वाजता हा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। तर मंडळी, तुम्हालाही माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा दुसरा भाग पाहायला आवडेल का? हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।